ओके. आपण लेक्चरला सुरुवात करूया. मे बी आजचं आणि उद्याचं मे बी 1-2 लेक्चर्स अजून होतील. आपलं डेव्हलपमेंट ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. तुमचे काही डाऊट असतील तर डाऊट विचारू शकता. रत्ना? हॅलो. हं. सर डाऊट नाही येत. ओके, ठीक आहे. स्क्रीन शेअर करतो मी. हो. रेकॉर्डिंग चालू आहे का सर? हो, रेकॉर्डिंग सुरू आहे. हा. ठीक आहे. सो आज आपण शिकणार आहे योस्ट एस प्लगइन आणि रँक मॅथ आपण लास्ट टाइमला शिकलो होतो ना. कोणतं प्लगइन? रँक मॅथ. हो हो, राईट मॅथ. ओके. रँक मॅथ. हा हा. ओके, सो आपलं प्लगइनचं झालं आहे ते ऑलरेडी. एस प्लगइनचं झालं. आपलं कॉन्टेंट रायटिंगचं राहिलं होतं ते. ओके. हा. ठीक आहे. कॉन्टेंट रायटिंग. सो आपण आजचं जे लेक्चर आहे ते कॉन्टेंट रायटिंग वरती घेऊयात. ओके. ठीक. तर मी थोडासा रिकॅप तुम्हाला सांगतो प्रिव्हियस लेक्चरचा. आपण रँक मॅथमध्ये काय काय शिकलो होतो. एक ब्लॉग पोस्ट होती आपल्याकडे ज्याच्यावरती आपण ह्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या होत्या. तर एस स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी काही गोष्टी इम्प्लिमेंट केल्या होत्या. हे आपलं होस्ट इंजिन आहे आणि आपण साईट कोणती डेव्हलप करत होतो. NMD फिल्म प्रोडक्शन. ओके. ह्याच्या वर्डप्रेस ॲडमिनला जाऊयात. ओके. इथे एक पोस्ट आहे. ह्याचा स्कोर जो आहे तो 81 आपण केला होता. सो आपण ह्या पोस्टवरती काम केलं होतं. रँक मॅथचं प्लगइन आपण इन्स्टॉल केलं होतं. ते इन्स्टॉल करून आपण त्याच्यामध्ये टायटल्स, हेड टॅग, परत स्कीमा नव्हते टाकले आपण. ऑल्ट टॅग टाकले होते इमेजमध्ये. ओके. इंटरनल लिंक, एक्सटर्नल लिंकिंग ह्या गोष्टी टाकल्या होत्या आणि अशा पद्धतीनं आपण आपलं जे आर्टिकल आहे ते फायनल रेडी केलं होतं. ओके. सो इथून तुम्ही आर्टिकल बघू शकता. हे आर्टिकल फायनली असं दिसत होतं. हे रँक मॅथनं आपण ऑन पेज SEO ऑप्टिमायझेशन ह्याचं जे आहे ते केलं होतं. ओके. सो आता आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की व्हॉट इज कॉन्टेंट रायटिंग. कॉन्टेंट रायटिंग बद्दल आपण शिकणार आहोत. तर काय असतं कॉन्टेंट रायटिंग, कोण सांगेल? कोण सांगेल कॉन्टेंट रायटिंग काय असतं? बेसिकली आपण जो वेबसाईटवरती, आपण इथे फक्त वेबसाईट रिलेटेड बोलणार आहे. ओके. कॉन्टेंट रायटिंग वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. जसं की तुम्ही पुस्तक लिहिता ते सुद्धा कॉन्टेंट रायटिंगमध्येच जातं. ओके. तुम्ही कुठल्या थर्ड पार्टी ऑर्गनायझेशनसाठी एखादा कॉन्टेंट लिहिता तर ते सुद्धा तसंच जातं. एखादा तुम्ही
ॲन्युअल रिपोर्ट काढला किंवा कंपनीचे ऑफिशियल डॉक्युमेंट्स लिहिली, एव्हरीथिंग गोज इन टू अंडर द कॉन्टेंट रायटिंग. बट आपण इथं स्पेसिफिकली वेबसाईट कॉन्टेंट रायटिंगबद्दल बोलणार आहे. जर आपल्याला वेबसाईट बनवायची आहे तर वेबसाईटचा कॉन्टेंट कसा असावा ह्याच्याबद्दल बोलणार. सो कॉन्टेंट रायटिंग म्हणजे काय? एनिथिंग विच प्रोव्हाइड्स यू सम इनसाइट्स अँड सम डेटा पॉईंट्स रिलेटेड टू द ऑर्गनायझेशन ऑर इंडस्ट्री. सो दॅट इज मीन बाय कॉन्टेंट. ओके, म्हणजे ते कोणतंही पेज असू द्या, तुमचं अबाउट असचं पेज, कॉन्टॅक्ट असचं पेज, होम पेज, ओके, सर्व्हिसेसचे पेजेस आहेत, प्रोडक्टचे पेजेस आहेत, ब्लॉग रायटिंग आहे, तुम्ही न्यूज लेटर्स लिहिता, ई बुक्स, व्हाईट पेपर्स, केस स्टडीज, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर कुठे कुठे आपण कॉन्टेंट रायटिंग करू शकतो? मेन पेजेस आहेत वेबसाईटचे, ब्लॉग्स, ई बुक्स, ओके, व्हाईट पेपर्स, न्यूज लेटर्स, वेबिनारचे पेजेस असतील तर वेबिनार पेजेस, प्रोडक्ट्स और सर्व्हिसेसचे पेजेस असतील तर ते एक्सेट्रा. ओके, सो अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कॉन्टेंट तुम्हाला लिहावे लागतात. ओके, सो आता अ, इथे आपण पॅरलली दोन्ही गोष्टी डिस्कस करणार आहे की कॉन्टेंट कसा असावा वेबसाईटसाठी. सगळ्यात पहिले गोष्ट, जर तुम्ही वेबसाईटवरती कॉन्टेंट लिहिला, ओके, तर तो युनिव्हर्सली ॲक्सेसेबल असेल. ओके, म्हणजे पूर्ण इंटरनेटवरून तुम्ही तो कॉन्टेंट ॲक्सेस करू शकता. मग वेबसाईटवरती कॉन्टेंट लिहिणार, तो ॲक्सेस पण होऊ शकतो. मग सगळ्यात मोठा सोर्स कोणता आहे की जिथून कॉन्टेंट ॲक्सेस होतो? कोण सांगेल? सगळ्यात मेन सोर्स वेबसाईटवरचा कॉन्टेंट ॲक्सेस करण्याचा कोण सांगेल? मेन सोर्स कोणता आहे? सी, गुगल. ओके, गुगल हा मेन सोर्स आहे की तुम्ही गुगलवरती सर्च करता आणि तिथे लिस्ट ऑफ वेबसाईट्स येतात आणि मग तिथून तुम्ही त्या वेबसाईटच्या त्या पर्टिक्युलर पेजवरती जाता. सध्याला चॅट जीपीटी पण आहे, तुम्ही ह्याचं पण नाव घेऊ शकता. चॅट जीपीटी तरी काय करतो, तो तुमच्या साईटवरती जाऊन रिलेटिव्ह कॉन्टेंट जो आहे तो घेतो, त्याला तो कस्टमाइज करतो आणि मग तो युजरला दाखवतो. सो चॅट जीपीटी अजून येते, अजून डेव्हलप होते. सो आत्ता सध्या तरी गुगलच डॉमिनेट करत आहे या फील्डमध्ये. सो गुगल हा मेन सोर्स जर आपण असं कन्सिडर केलं तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? तुम्हाला तुमचा जो कॉन्टेंट आहे तो प्रॉपर तुम्हाला बनवावा लागतो. ओके, जो गुगलला समजेल आणि गुगलला समजला तर गुगल तुमच्या युजरला दाखवेल. करेक्ट आहे? समजत असेल तर एकदा थम्सअप द्या, थम्सअप करा एकदा. ओके, सो कॉन्टेंट नेहमी तुम्हाला असा बनवला पाहिजे जो गुगलला समजेल. ओके, आता गुगलला काय काय समजतं ते तुम्ही डोक्यात. गुगलला समजतं टेक्स्ट, गुगलला समजतं ऑडिओ फाईल, गुगलला समजतं व्हिडिओ अँड इमेजेस. तर गुगलला ह्या फॉर्मॅटमध्ये जो कॉन्टेंट आहे तो समजतो. प्लस गुगलला काय समजतं? प्रॉपर कोड. तुमचा कोड जो आहे तो प्रॉपर असला पाहिजे. ठीक आहे, प्रॉपर कोडमध्ये तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या ॲड करून दाखवल्या तर ते गुगलला समजतं. आता गुगलला समजतं, बट आता मला सांगा की गुगलकडे तर एवढे अल्गोरिदम्स आहेत की तुमचं कॉन्टेंट ते स्वतः ॲनालाइज करतं, स्वतः क्राउल करतं, पाहतं, चेक करतं. बट एक क्वेश्चन येतो की सपोज तुम्ही टेक्स्ट लिहिताय,
सपोज जर तुम्ही कारची माहिती लिहिताय, कार इन्फॉर्मेशन, तर तुम्हाला प्रॉपर कारची इन्फॉर्मेशनच देणं मॅन्डेटरी आहे, बरोबर. सपोज तुम्ही कारची इन्फॉर्मेशन देताय, कारसाठी एखादं पेज बनवलं आणि तिथं तुम्ही दुसऱ्याच काहीतरी गोष्टी बोलताय, जसं की पॉलिसी बोलताय किंवा इन्शुरन्सबद्दल बोलताय किंवा काय, तर वेगळंच जो आपला मेन टॉपिक आहे ते सोडून तुम्ही बोलताय. तुम्ही प्रॉपर टेक्स्ट दिलं, 1000 ऑफ वर्ड्स, 2000 ऑफ वर्ड्स टेक्स्ट दिलं, बट त्याच्यामध्ये कारची इन्फॉर्मेशन नाही आहे, ते पेज कारसाठी बनवलंय, बट इन्फॉर्मेशन काही वेगळीच आहे. गुगल ते वाचतं पण गुगलला समजत नाही. सो तुम्हाला जो कोणताही टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रॉपर देणं महत्त्वाचं आहे. हे झालं टेक्स्टच्या बाबतीत. सपोज जर तुम्ही एखादी ऑडिओ फाईल देताय, तर त्या ऑडिओ फाईलमध्ये सुद्धा कारशी रिलेटेडच इन्फॉर्मेशन हवी आहे. तुम्ही ऑडिओ फाईल दिलं आणि ऑडिओ फाईलला नाव मात्र दिलं, असं काय नाव दिलं, कार इन्फॉर्मेशन .mp3. सपोज तुम्ही असं नाव दिलं, बट त्यात कार इन्फॉर्मेशन नाही आहे, त्याच्यामध्ये गोष्टी काही वेगळ्याच आहेत, त्याच्यामध्ये वेगळाच पॉडकास्ट आहे किंवा वेगळ्याच गोष्टी आहेत. सो गुगल सुरुवातीला तर कन्सिडर करेल. गुगल चेक करताना कसा कॉन्टेंट करतो, आज आला सपोज, त्याचा एक क्राउलर असतो, गुगल क्राउलर. कोणाला गुगल क्राउलर माहीत नसेल तर इथे सांगा, मी एक्सप्लेन ते सुद्धा करेन. जर माहीत असेल तर मग आपण पुढे जाऊ. तो गुगलचा एक क्राउलर असतो. तो काय करतो, तो आपल्या वेबसाईटवरती येतो, सगळा डेटा पाहतो, तुम्ही फाईलला नाव काय दिलं, तुमचा कॉन्टेंट कसा आहे, तुम्ही त्या कॉन्टेंटमध्ये काय काय गोष्टी टाकलेल्या आहेत, ते सर्व गोष्टी पाहतो आणि तो त्याच्याकडं त्याचा स्वतःचा हे आहे, म्हणजे स्वतःची लिस्ट आहे त्याच्याकडं, तुम्ही असं म्हणू शकता, इंडेक्स लिस्ट. तिथं तो मेन्शन करतो की ह्या वेबसाईटवरती ह्या पेजवरती असं असं कॉन्टेंट आहे, ठीक आहे. सपोज पहिल्यांदा क्राउलर आला, तुम्ही ऑडिओ फाईल एक आहे त्याच्यामध्ये वेगळीच इन्फॉर्मेशन आहे, कारची नाही आहे, बट तुम्ही त्याला नाव दिलं कार इन्फॉर्मेशन. सो क्राउलर येईल, एकदा बघेल, ओके कार इन्फॉर्मेशन आहे, आणि तो तिथं लिस्ट करेल त्याच्या इंडेक्सिंगमध्ये की कार इन्फॉर्मेशनची ऑडिओ फाईल आहे. बट नेक्स्ट टाइम ज्यावेळेस युजर येईल, नेक्स्ट टाइम क्राउलर ज्यावेळेस येईल तिथे, ओके, त्यावेळेस तो चेक करेल की कार इन्फॉर्मेशन MP3 लास्ट टाइम पण होती, ठीक आहे. सपोज त्याने ह्यावेळेस तुमची ऑडिओ फाईल लिसन केली, ऐकली त्यानं, आणि त्याच्यामध्ये त्याला असं जाणवलं की ह्याच्यामध्ये कार इन्फॉर्मेशन नाही आहे काही. सो परत तिथे तो त्याच्या लिस्टमध्ये जाईल, तिथं तुम्ही जे मागच्या वेळेस जे त्याला सांगितलं होतं की हे कार इन्फॉर्मेशन आहे, त्यानं तसं लिस्ट केलं होतं, ते तिथून तो काढून टाकेल, ओके. मग अशा गोष्टी ज्यावेळेस होत असतात, ओके, आता हे गुगल क्राउलर अशा पद्धतीनं कंटिन्युअसली तुमची वेबसाईट जी आहे ते वाचत राहतं. आणि ह्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की आपण कधी कधी रँकिंगसाठी एफर्ट्स घेत असतो, कधी एखाद्या कीवर्डवरती, कधी कधी बघा, सपोज एक्झाम्पल डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे, ज्याच्यावरती आत्ता आपण ट्राय करतो रँक वगैरे करायचं, कधी आपण 1 नंबरला येतो, कधी 3 नंबरला येतो, कधी दुसऱ्या पेजवरती जातो, कधी परत एक पहिल्या पेजवरती येतो. असं का होतं, हे फ्लक्च्युएशन्स का होतात किंवा ह्या पोझिशन्स का चेंज होतात, तर गुगल कंटिन्युअसली तुमची वेबसाईट जी आहे ना ती वाचत असतो, आणि त्याला एखाद्या वेळेस त्याला वाटेल की नाही हा कॉन्टेंट प्रॉपर आहे, तर तो अप करेल साईटला. एखाद्या वेळेस त्याला वाटेल की हा कॉन्टेंट आता प्रॉपर लोकांना इन्फॉर्मेशन देत नाही आहे, तर तो थोडासा डाऊन करेल. सो त्याच्यामुळं जे गुगल सर्च इंजिनवरती फ्लक्च्युएशन्स होत असताना हे त्या गोष्टीमुळे होत असतं, ओके. सो ऑडिओ फाईल, कार इन्फॉर्मेशन नाव दिलेलं आहे, तर प्रॉपर कारचीच इन्फॉर्मेशन पाहिजे तर ते गुगलला समजेल, ओके. व्हिडिओ फाईल, सो व्हिडिओ फाईलच्या बाबतीत पण सेम आहे की तुमच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर कार पाहिजे, कारबद्दल बोललेलं पाहिजे. सपोज जर तुम्ही ट्रान्सक्रिप्ट यूज करता यूट्यूबवरची, तर त्याच्यामध्ये पण कार मेन्शन असलेलं पाहिजे. टायटल यूट्यूबच्या ह्याला, डिस्क्रिप्शन कारबद्दल पाहिजे, जे टॅग्स तुम्ही यूट्यूबवर तयार करता ते कारबद्दल पाहिजे, ओके. सो व्हिडिओ आणि इमेजेस, इमेजेसमध्ये पण कसं प्रॉपर कारशी रिलेटेडच इमेज पाहिजे आणि त्याला नाव पण प्रॉपर दिलं पाहिजे, जसं की मारुती सुझुकी व्हाईट कार .png और JPG काय असं, हे कसं नाव आहे बघा.
सो तुम्हाला असं नाव दिलं पाहिजे, मारुती सुझुकी व्हाईट कार डॉट PNG, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीच्या गोष्टी डोक्यात ठेवून कॉन्टेंट क्रिएट करता, त्यावेळेस गुगलनं ते प्रॉपर समजतं. त्यावेळेस तुमची वेबसाईट जी आहे रँक होते, आणि जो तुमचा मेन मोटो आहे की माझा मी लिहिलेला वेबसाईटवरचा जो कॉन्टेंट आहे तो प्रॉपरली रीड झाला पाहिजे, हा तुमचा मेन मोटो आहे. जास्तीत जास्त लोक त्याच्यातून एंगेज झाले पाहिजे, हा तुमचा मेन मोटो आहे, तो कव्हर अप होतो. ओके. सो हे तर झालं आपलं 4 गोष्टी: टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ अँड इमेजेस. आता नेक्स्ट काय येतं? आता गुगलने काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, जसं की कॉन्टेंट लिहिताना तुमच्या जो पण तुम्ही कॉन्टेंटचा ड्राफ्ट बनवताय त्याला प्रॉपर टायटल असलं पाहिजे, प्रॉपर टायटल पाहिजे, त्याला प्रॉपर डिस्क्रिप्शन पाहिजे. ओके. जर तुम्ही समरी प्रोव्हाइड करू शकत असाल कॉन्टेंटची, तर तुम्ही समरी दिली पाहिजे. टेबल ऑफ कॉन्टेंट म्हणजे त्या कॉन्टेंटमध्ये काय काय आहे त्याची एक लिस्ट असली पाहिजे, ते जर देऊ शकलं तर ते तुम्ही दिलं पाहिजे. इमेजेस विथ प्रॉपर ऑल टॅग दिला पाहिजे, इमेजेस त्याला प्रॉपर असली पाहिजे. ओके. ओनली H1. आता हा H1 जो टॅग आहे हा HTML चा टॅग आहे, तर एका पेजवरती ऑन वन पेज, तुमचं एक पेज असेल सपोज कॉन्टेंटचं, तर H1 हा टॅग एकच असला पाहिजे. ओके. कॉन्टेंट लेंथ शुड बी 600 प्लस असली पाहिजे. ओके. ह्या काही गोष्टी आहेत. अजून कोणकोणत्या गोष्टी तुम्ही कॉन्टेंट लिहिताना हे केलं पाहिजे, डोक्यात घेतलं पाहिजे? तर तुमचा कॉन्टेंट असेल, एखादा आर्टिकल असेल, ब्लॉग असेल, तर प्रॉपर ऑथरची इन्फॉर्मेशन पाहिजे. ओके. ऑथरची इन्फॉर्मेशन असली, तुमच्या कॉन्टेंटला इंटरनल लिंक प्रॉपर असली पाहिजे. प्लस एक्सटर्नल लिंक. तुमचा कॉन्टेंट कुठलं, म्हणजे तुम्ही काय डेटा दाखवत असेल तर त्याला प्रॉपर प्रूफ्स, त्याला प्रॉपर डेटा पॉईंट्स, इन्फॉर्मेशन, कुठला तुम्ही रिसोर्स कुठला आहे जे तुम्ही बोलताय कॉन्टेंटमध्ये त्यासाठी, तर त्याला आपण आउटबाउंड लिंक म्हणतो. आउटबाउंड लिंक प्रॉपर पाहिजे. ओके. सब हेडिंग्समध्ये तुमचं कॉन्टेंट डिवाइड झाला पाहिजे, डिवायडेड विथ सब हेडिंग. ओके. ह्या काही गोष्टी आहेत. ओके. अजून काही गोष्टी आहेत ज्या कॉन्टेंट लिहिताना तुम्ही डोक्यामध्ये असल्या पाहिजे, जसं की पॅराग्राफ should not be more than 300 words. म्हणजे एक तुमचं जेव्हा तुम्ही कॉन्टेंट लिहित असता त्यातला एक पॅराग्राफ जो आहे तो 300 वर्डपेक्षा जास्त नसावा. त्याला ह्याच्यामध्ये लेंथी पॅराग्राफ असं आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. प्रॉपर यूज ऑफ ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? तर जे ग्रामॅटिकल ज्या गोष्टी आहेत कॉन्टेंटमध्ये, तर पूर्णच्या पूर्ण कॉन्टेंट ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये सांगितलं असं नसावं, पूर्णच्या पूर्ण कॉन्टेंट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सांगितलेलं असं नसावं. ओके. ह्या दोघांचं प्रॉपर कॉम्बिनेशन असलं पाहिजे. ओके. युजेस ऑफ टेबल.
टेबलचा प्रॉपर यूज करता आला पाहिजे तुम्हाला. ओके, कोणतेही डेटा दाखवण्यासाठी. ओके, युजेस ऑफ इन्फोग्राफिक्स. इन्फोग्राफिक्स म्हणजे काय? तर असा कॉन्टेंट म्हणजे एखादा कॉन्टेंट आहे काही पाच पॉईंट्स आहेत महत्त्वाचे, तर ते 5 पॉईंट्स तुम्ही प्रॉपर ह्याच्यामध्ये दाखवले पाहिजेत. एक इन्फोग्राफिक बनवून त्याच्यामध्ये असं इमेजेसच्या रूपात तुम्ही ते दाखवलं पाहिजे. ओके, युजेस ऑफ इन्फोग्राफिक्स हे इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं आर्टिकल असेल तर त्याला प्रॉपर कन्क्लुजन असलं पाहिजे. ओके, तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कॉन्टेंट लिहिताना डोक्यामध्ये ठेवायच्या आहेत, त्या गरजेच्या आहेत. ओके, जिथे जिथे पॉसिबल आहे तिथं व्हिडिओचा यूज करता आला पाहिजे. ओके, सपोज तुमचा कॉन्टेंट एखाद्या प्रोडक्टची माहिती सांगतोय किंवा प्रोडक्ट पेज आहे किंवा सर्व्हिस पेज आहे, तर त्याच्यावरती FAQचं सेक्शन पाहिजे. तुम्ही एखादं प्रोडक्ट सेल करताय, सपोज जिम करायची ती मशीन असते ना, ट्रेडमिल. सपोज जर तुम्ही ट्रेडमिलवरती लिहिताय आणि ते तुमचं एक प्रोडक्ट आहे, तर युजरच्या मनात येणारे प्रॉपर जे काही क्वेश्चन्स आहेत ते तिथं FAQच्या रूपात, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चनच्या रूपात तुम्हाला तिथे मांडता आले पाहिजेत. ओके, सो हे कॉन्टेंट रायटिंगच्या ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे. ओके, तुमचा कॉन्टेंटचा मेन निश काय आहे किंवा मेन कीवर्ड काय आहे तो तुम्हाला फायनलाइज करता आला पाहिजे, की मेन कीवर्डवरती तो रँक झाला पाहिजे. सपोज जर तुमचं आता ट्रेडमिलचं एक्झाम्पल घेतलं, तर ठीक आहे, तुमचं ट्रेडमिलवरती कॉन्टेंट आहे, बट तुमच्याकडे एक ट्रेडमिल आहे, सपोज XYZ कंपनीची ॲटोमॅटिक ट्रेडमिल मशीन आहे. ओके, सो तुमचा जो कॉन्टेंट आहे तो एका मेन कीवर्डवरती फोकस्ड असला पाहिजे. म्हणजे कसं, ॲटोमॅटिक ट्रेडमिल मशीन हा मेन तुमचा कीवर्ड झाला, तर त्याच्या अराउंडच तुमचा कॉन्टेंट जो आहे तो सगळा बनला पाहिजे. ॲटोमॅटिक ट्रेडमिल मशीन, आणि त्या कीवर्डलाच तुम्ही फोकस कीवर्ड असं समजून त्याच्यावरती काम केलं पाहिजे. भले की तो दुसऱ्या कीवर्डवरती पण रँक होईल, जसं की एक्सरसाइज किंवा XYZ मशीन किंवा ॲटोमॅटिक मशीन किंवा ट्रेडमिल मशीन, असे मल्टिपल कीवर्ड्स आहेत, त्याच्यावरती रँक होऊ द्यात. बट आर्टिकल लिहिताना तुम्हाला प्रॉपर फोकस ठेवून एकाच कीवर्डच्या अराउंड आर्टिकल लिहायचा आहे. ओके, ज्याच्यावरती तर हा आर्टिकल रँक झालाच पाहिजे, बट सपोर्टिव्ह कीवर्ड्सवरती किंवा सेकंडरी कीवर्ड्सवरती सुद्धा जर आर्टिकल रँक होत असेल तरी पण आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो मेन कीवर्ड किंवा फोकस कीवर्ड आपण ज्याला म्हणतो, ते तुम्हाला प्रॉपर सेट करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक कीवर्ड डेन्सिटीचा एक हे आहे, कन्सेप्ट आहे. कीवर्ड डेन्सिटी ती किती असली पाहिजे? 2%च्या आसपास असली पाहिजे. 1.9 किंवा 2.1 किंवा 2.4 अशी तुम्ही ठेवू शकता. 2% हे एक आयडियल नंबर आहे जे तुम्हाला कीवर्ड डेन्सिटीसाठी ठेवलं पाहिजे. काय असतं कीवर्ड डेन्सिटी? तर सपोज आता ॲटोमॅटिक ट्रेडमिल मशीन हा तुमचा कीवर्ड आहे आणि तुमचं आर्टिकल आहे 100 कीवर्डचं. ओके, 100 वर्डचं आर्टिकल आहे, तर त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक ट्रेडमिल मशीन हा कीवर्ड 2 वेळेस आलाच पाहिजे. म्हणजे 2% ऑफ युअर कॉन्टेंट. 100 वर्डचा कॉन्टेंट आहे, तर 2 वेळा ॲटोमॅटिक ट्रेडमिल मशीन हे आलं पाहिजे. 1000 वर्डचा कॉन्टेंट असेल तर किती वेळा आलं पाहिजे? हॅलो, कोण सांगेल? 1000 वर्डचा सपोज जर कॉन्टेंट असेल तर किती वेळा आलं पाहिजे? 20 वेळा तुमचं तो कीवर्ड आला पाहिजे.
ओके. समजतंय सगळ्यांना? समजत असेल तर एकदा थम्स अप करा. काय डाऊट असतील तर डाऊट विचारा. सर ह्याचे नोट्स भेटतील का? नोट्स नाही, रेकॉर्डेड लेक्चरच भेटेल ना. हे जे ज्या ह्या गोष्टी आहेत ना बाकीच्या, ह्या तुम्ही रिसर्च वगैरे करून तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवू शकता. मी असं काही कुठे नोट्स वगैरे बर, बनवलेल्या नाहीत. हां. ठीक आहे चालेल. तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघा आणि हा, नोट्स काढते मग. थोडासा इन्फॉर्मेशन डेटा वगैरे तुम्ही रिसर्च करा. नोट्स डिजिटल मार्केटिंगमध्ये नोट्स का चालत नाही त्याचं मी तुम्हाला एक थोडंसं हे सांगतो. त्याच्या मागची थोडी हे सांगतो गोष्ट. कसं असतं की आता सपोज मी तुम्हाला अल्गोरिदमबद्दल बोललो, ह्याच्या गुगलचा क्राउलरबद्दल बोललो. तर आज क्राउलर एका पद्धतीनं बिहेव करतो. ChatGPT आल्यापासून क्राउलर वेगळ्या पद्धतीनं बिहेव करायला लागला. तो सुद्धा कॉन्टेंट जो आहे तो ChatGPT पद्धतीनं गोळा करायला लागलेला आहे. सो कंटिन्युअसली इव्हॉल्विंग अशी ही फील्ड आहे. कंटिन्युअस ह्याच्यामध्ये डेली नवीन अपडेट्स येतात. दर महिन्याला ह्यांचे वेगवेगळे व्हर्जन्स येतात. जसं की आता 2.5 आलंय जेमिनीचं, ह्याचं काहीतरी ChatGPTचं नवीन काहीतरी आलेलं आहे. सो जेव्हा तुम्ही नोट्स बनवता ना त्यावेळेस ते युजफुल राहत नाहीत एका टाईम नंतर, असं होतं. त्यामुळं ह्या फील्डमध्ये नोट्स कमी बट रिसर्च जास्त चालतो. तुम्ही रिसर्च करा, नवीन कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत त्या वाचा, नवीन काय डेटा पॉईंट्स आले तर ते तुम्ही बघा, ते शेअर करा. डिस्कशन, रिसर्च, फोरम अशा ॲक्टिव्हिटी जास्त चालतात. आणि एखादा कन्सेप्ट जर समजला नसेल तर लेटेस्ट व्हिडिओ त्या कन्सेप्ट रिलेटेड, ह्या गोष्टी जास्त चालतात ह्या फील्डमध्ये. ठीक आहे. एखादं तुम्ही टूल यूज करत असाल तर ते टूल यूज करताना काय होतं, तर काही दिवसानं त्यातलं एखादं फीचर असेल, नवीन फीचर ॲड केलं जातं किंवा एखादं जुनं फीचर आहे ते काढून टाकलं जातं. ओके. सो अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या आय टी फील्डमध्ये किंवा डिजिटल मार्केटिंग फील्डमध्ये होत राहतात कंटिन्युअसली. सो नोट्स चालत नाहीत. काय चालतं या फील्डमध्ये? डिस्कशन, फोरम्स, रिसर्च. ओके, ह्या गोष्टी चालतात. ठीक आहे. सो सो एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे लागत आहेत. ओके. सो आता काय करूयात आपण एक प्रॉपर एक आर्टिकल लिहायला घेऊया प्रॉपर, की ज्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या असतील. ओके. सो कॉन्टेंट लिहिण्यासाठी तुम्ही कशाचा यूज करू शकता? तर गुगलचं एक टूल आहे ते तुम्ही यूज करू शकता. मायक्रोसॉफ्टचं एक टूल आहे ते यूज करू शकता. मी गुगलचं हे डॉक्स जे आहे ना ते यूज करतो. याच्यामध्ये आपण कॉन्टेंट लिहू शकतो आपल्याला जसा हवा आहे तसा. ओके. इथे काय काय आहेत आता सरांचे आहेत हे. ओके. सो मी इथं एक नवीन कॉन्टेंट लिहायला घेतो. ओके. आता याच्यामध्ये काय काय राहते, हा कॉन्टेंट कशावरती राहील तर टेक्निकल SEO गाईड 2025. ओके. आपण ह्याच्यावरती लिहायला घेऊ 2025 एडिशन. तर मायक्रोसॉफ्टचा कोणता टूल आहे? मायक्रोसॉफ्ट वर्ड तिथे असेल बघा. हां, मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड हे बघा. ओके. ह्याच्यात लिहू शकता, वर्ड पॅडमध्ये लिहू शकता. तुम्हाला जिथं सुटेबल आहे तिथं तुम्ही कॉन्टेंट रायटिंग करू शकता. आपण ऑनलाईन असेल तर मी तुम्हाला हे सांगितलं, मी हे एक यूज करतो नोटपॅड. हे मी शक्यतो नोट्स ठेवायला हे करतो. तुम्ही इथे बघू शकता खूप जुन्या नोट्स माझ्या आहेत तशा आहेत इथे. डेटाबेस युजर ह्या गोष्टी मी ह्याच्यासाठी वापरतो. ठीक आहे.
सो मला एखादा कॉन्टेंट ड्राफ्ट बनवायचा असेल तर तो मी इथे देतो. ओके. आता टेक्निकल एसईओ गाईड 2025. ओके. हे माझं मेन हेडिंग राहणार. ओके. त्याला मी बोल्ड करतो, मोठं करतो आणि सेंटरला ठेवतो. ओके. आता फक्त इथं काय करायचं, कॉन्टेंट लिहिताना आपल्याला जो कोणी कॉन्टेंट ऑफ करणार आहे त्याला सांगायचं प्रॉपर की हा माझा H1 राहील. ओके. तुम्ही तिथं मेन्शन करू शकता की हा H1 राहील. ठीक आहे. आता सो मला आता याच्यावरती एक पॅराग्राफ लिहायचा. सो तुम्ही स्वतः पण लिहू शकता की इन दिस आर्टिकल वगैरे वगैरे, तुमचं जसं तुम्हाला जे सुचतंय ते. इन दिस आर्टिकल वी आर गोइंग टू अंडरस्टँड about detailed technical SEO, detailed technical SEO perform on the web page. हे फक्त एका वेब पेजच्या रिलेटेड राहणार आहे. ओके. सो असे सजेशन्स वगैरे येतील. अशा पद्धतीने तुम्ही कॉन्टेंट लिहायला सुरुवात करू शकता. ओके. मी आता रायटरची हेल्प घेतो. आपल्याकडे जेमिनी आहे गुगलचा, त्याची मी हेल्प घेणार आहे. पण ह्याला मी आता असं अख्खं पूर्णच्या पूर्ण मला हेच ते असं नाही म्हणणार. मी माझे जे विचार आहेत, माझे जे थॉट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड मी गोष्टी थोड्याशा कस्टमाइज करणार. ठीक आहे. सो त्याला तुम्ही असं म्हणू शकता, आय एम रायटिंग वन आर्टिकल ऑन टेक्निकल SEO गाईड 2025. गिव मी इंट्रो पॅरा. सो मी त्याच्याकडनं आधी इंट्रो पॅरा घेतो. ओके. सो त्यानं मला इंट्रो पॅरा दिला. तो इंट्रो पॅरा मी इथं ॲड केला. सो माझी लाईन मला नको असेल कारण त्यांनी पण तीच लाईन दिलेली आहे त्या काइंड ऑफ. In rapidly evolving digital landscape, simply creating great content is no longer. Okay. So इथं मी पॅराग्राफला ब्रेक करतो. टेक्निकल SEO, the unsung hero of online visibility. Okay. From lightning fast page speed, seamlessly mobile experience to robust site architecture. असं त्यांनी भरपूर गोष्टीच्या बद्दल इंट्रोमध्ये सांगितलेलं आहे. मग आता मी त्याला काय इथं माझा मी नेक्स्ट क्वेश्चन देतो की हे सगळे पॅराग्राफ्स राहतील बरं का. हे सगळे पॅराग्राफ्स राहतील. तुम्ही डेव्हलपरच्या अंडरस्टँडिंगसाठी किंवा जो कॉन्टेंट ॲड करणार आहे त्याच्या अंडरस्टँडिंगसाठी तुम्ही सांगू शकता की हा H1 आहे, हा पॅरा आहे. ओके. मग इथे माझा नेक्स्ट क्वेश्चन काय होतंय, व्हॉट इज टेक्निकल SEO. टेक्निकल SEO म्हणजे काय आहे. ओके. मी याला बोल्ड करतो, साईज वाढवतो याची 16. ओके. आणि सेम क्वेश्चन मी रायटरला विचारतो की टेक्निकल SEO म्हणजे काय, आणि हा माझा राहील तो H2 राहील. ओके. व्हॉट इज टेक्निकल SEO. हॅलो, आवाज ब्रेक होतोय तुमचा. हे आपण वेबसाईट वरती टाकतो ना कॉन्टेंट, त्याच्यासाठी HTML चे टॅग्स आहेत. H1, H2, H3, H4, H5 आणि H6 पर्यंत हे टॅग्स राहतात. ठीक आहे. आपण हे कोडिंग मध्ये वापरतो. ओके. गुगलला काय समजतं, गुगलला H1 समजतो, H2 समजतो. त्याच्यानुसार गुगल हेडिंग आणि सब हेडिंग तुम्ही असं म्हणू शकता. H1 म्हणजे हेडिंग, H2 म्हणजे सब हेडिंग. ओके.
परत H2 च्या आत मला दुसरा ऍड करायचा तर तो H3 होईल. ओके. H3 हा सब हेडिंग राहतात. H3 च्या आत मला ऍड करायचा अजून तर तो होईल काय H4. ओके. आता माझा तो कॉन्टेंट संपला. आता मला नवीन पार्ट सुरू करायचा तर मी परत H2 टाकेन. H2 H3 H4 परत त्याच्यामध्ये H3 चा पॉईंट संपला मी परत दुसरा H3 सुरू करेन. H3 H4 H5 लक्षात. सो हे असं बनतं. आता व्हॉट इज टेक्निकल एसईओ मध्ये यांनी भरपूर गोष्टी मला इथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ते मी कॉपी करतो नाही तर मी पेस्ट करतो. ठीक आहे. आता टेक्निकल एसईओ काय आहे याच्याबद्दल आता त्यांनी सांगितलं. टेक्निकल एसईओ रिफर्स टू प्रपोज नॉन कॉन्टेंट एलिमेंट्स ब्रेकडाऊन. आता एक पॉईंट. आता ह्याच्यातला एक जो पॉईंट आहे हा मी आता H3 मध्ये ह्यांना बिल्डअप करणार. जसं की क्राउलेबिलिटी. सो हा माझा H3 होईल इथे. ओके. आणि याच्यातले हे सगळे जे पॉईंट्स आहेत ना तो एक पॉईंट्स जे आहेत ते H4 होते. जे तुम्ही आता डायरेक्ट ते ऍड करतील म्हणजे H3 च्या खाली H4 येतील. हा नेक्स्ट H3 राहील तुमचा. ओके. क्राउलेबिलिटी नंतर इंडेक्सिंग जो आहे हा तुमचा नेक्स्ट H3 राहील. ओके. आणि जर सपोज डेव्हलपर तुमचा नवीन असेल किंवा त्याला समजत नसेल तर तुम्ही त्याला इथे ते पण तुम्ही सांगून देऊ शकता की हा जो आहे तो H4 राहील म्हणून. असं शक्यतो डेव्हलपरला समजते की H3 च्या आत जी आहे ती गोष्ट H4 टाकायची बुलेट पॉईंट. म्हणजे हा रोबोट डॉट टेक्स्टला H4 देईल आणि हा जो आहे हा पॅराग्राफ राहील. ठीक आहे. हा पॅराग्राफ राहील. हा H3 सेम तसंच आत इथे पण. ओके. एकदा तुम्ही सेट केलं की पुढचं डेव्हलपरला ऑटोमॅटिकली किंवा जो कॉन्टेंट ऍड करणार त्याला ऑटोमॅटिकली समजतं की हा सुद्धा H3 आहे. प्रत्येक ठिकाणी टाकायची गरज नाही. त्याच्या अंडरचे जे पॉईंट्स आहेत ते सगळे H4 मध्ये जातील. ओके. आणि इथे तुमचं ते फायनल पॅराग्राफ्स वगैरे तयार होते. इथे बोर्डची काय गरज नाहीये. ओके. आता ह्याच्यामध्ये पॉईंट्स किती आले. हा नंबर 1 क्राउलेबिलिटी 2 3 3 पॉईंट्स आले. सो मला या 3 पॉईंट्स वरती मला काय करायचं इथे एक इन्फोग्राफिक्स पण बनवायचे आहे. तर मी इथं काय म्हणणार आता हे काम डिझायनरचं राहणार. ओके. क्रिएट 1 इन्फोग्राफिक्स बेस्ड ऑन crawlability, indexability and understandability or ranking factors. Indexability and ranking factor. ओके. मग ही तर तुम्ही हे बनवून घेणार इन्फोग्राफिक्स. जे एक इमेज राहणार ती इमेज तुम्ही इथे ऍड करून त्याच्या खाली तुम्ही हे पॉईंट्स ऍड करू शकता. आता मग नेक्स्ट क्वेश्चन काय. आता हा झाला H2 चा हा पॉईंट झाला. मेन H2 काय आता व्हॉट इज टेक्निकल एसईओ इथं आपण ते प्रॉपर डिस्क्राईब केलं. नेक्स्ट काय येतंय. नेक्स्ट येणार तुमचं नेक्स्ट येणार इन 2025
हीच टेक्निकल किंवा काय म्हणू शकता तुम्ही, स्कोप ऑफ टेक्निकल एसईओ इन 2025. मध्ये टेक्निकल एसईओचा स्कोप काय आहे. ठीक आहे. ओके. आता मी हा क्वेश्चन परत ह्याला विचारला. इथं त्यानं परत मला इथे 4-5 पॉईंट्स त्यानं दिलेले आहेत. ओके, स्कोपवरती. सो हे परत आपण त्याला करायचं. ओके, सो इथे मी हा कॉन्टेंट ॲड करतो. ओके, सो स्कोप इन 2025 काय आहे, हा माझा राहील H2. परत इथं मी नवीन टॉपिक सुरू केलं ना, की स्कोप काय, स्कोपबद्दल मला सांगा. स्कोपच्या आतलं परत तुम्ही मग त्याला तसंच सेग्रिगेट करणार की H1 काय, H2 काय, H3 काय. ओके, आता हे सगळे जे H1 आहेत ते सगळे हे सगळे जे 1 आहेत, 1 नंबरिंग्स, ते सगळे तुमचे H3 होणार. त्याच्या आतले पॉईंट्स H4 होणार. त्याच्या आतले पॉईंट्स जर वाटलं, जर पॉईंट्स तसा रिलेव्हंट असेल, तेवढे लिहिलेलं असेल त्याच्याबद्दल, तर ते H5 होणार. नाहीतर मग पॅराग्राफमध्ये ते ॲड केलं जाणार. ठीक आहे. ओके, आता एवढं तुमचं आर्टिकल झालं. ओके, ह्या आर्टिकलचं तुम्ही वर्ड्स बघू शकता. 1400 वर्ड्सचं हे आर्टिकल झालेलं आहे. ओके, आता लास्टला तुम्हाला त्यांना काय काय द्यायचं युजरला, इन समरी. ओके, त्याला तुम्ही कन्क्लुजन म्हणू शकता. ओके, बोल्ड कन्क्लुजन तुम्ही कशामध्ये देऊ शकता. H4 मध्ये द्यायचं असेल तर H4 मध्ये द्या, H3 मध्ये द्यायचं असेल तर H3 मध्ये द्या, ॲज पर युअर स्ट्रक्चर कसं असेल तसं. ओके, सो माझा हा पहिला क्वेश्चन इन द इसेन्स, हे पण मी कट करतो इथून. हे पण कन्क्लुजनचाच पार्ट आहे, बरोबर. पहिल्या क्वेश्चनचं ते कन्क्लुजन होतं. हे दुसऱ्या क्वेश्चनचं. आता मला काय करायचं आहे, कन्क्लुजन जे आहे ना, हे मी कट केलं आणि याला काय म्हटलं, राईट वन कंबाईन कन्क्लुजन फॉर टीच. दोघांसाठी एकच कन्क्लुजन लिहा असं मी सांगितलं त्याला. ओके, त्याने एक कन्क्लुजन लिहून दिलेलं आहे, ते आपण घेतलं आणि ते सिंगलवाला आपण इथे पेस्ट केलं. ओके, पॅराग्राफला ब्रेक करा. सो असं झालं तुमचं कन्क्लुजन सुद्धा तुमच्याकडे आहे ते आलेलं आहे. आता लास्टला तुम्हाला डेव्हलपरला काय काय द्यायचं आहे. सपोज तुमची जी इन्फोग्राफिक्स आहे, थांबा, इन्फोग्राफिक्सच्या आधी तुम्हाला द्यायचं आहे मेटा टायटल. ओके, मेटा टायटलला बोल्ड केलं. ओके, मेटा टायटल काय असणार तुमचं, टेक्निकल एसईओ गाईड 2025 एडिशन. सपोज जर तुम्ही NMD वरती दिसतं तर NMD इथं, NMD प्रायव्हेट लिमिटेड.
त्यानंतर मेटा डिस्क्रिप्शन, त्याला तुम्ही बोल्ड करा. आणि आता मेटा डिस्क्रिप्शन जे आहे ते मी लिहून घेतो यांच्याकडून. ओके, मेटा डिस्क्रिप्शन आपण लिहून घेतलं. ओके, जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही फोकस कीवर्ड पण देऊ शकता डेव्हलपरला. शक्यतो ह्या ज्या कॉन्टेंट ॲडिशनच्या गोष्टी आहेत ना, हे जर तुम्ही ॲज एस एक्झिक्युटिव्ह जॉब करत असाल किंवा डिजिटल मार्केटर म्हणून जॉब करत असाल तर ह्या गोष्टी शक्यतो तुम्हालाच कराव्या लागतात, ह्या डेव्हलपरला द्यायची गरज नाही. पण काही वेबसाईट राहतात ज्या वेबसाईट ह्या नसतात, कशावरती, वर्डप्रेसवरती नसतात, त्या केसमध्ये तुम्हाला डेव्हलपरलाच त्या गोष्टी देणं भाग आहे. ओके, सो मेटा टायटल, मेटा डिस्क्रिप्शन, फोकस कीवर्ड. तुम्ही एक इन्फोग्राफिक्स यूज केली सो त्याच्या ऑल टॅग पण द्या तुम्ही. ऑल टॅग काय आहे तुमचं, त्याचं जे H2 आहे ना ते ऑल टॅग द्या. व्हॉट इज टेक्निकल SEO. त्या इन्फोग्राफिक्सचा जो H2 होता तो होता व्हॉट इज टेक्निकल SEO, तो आपण ऑल टॅगला देऊ. ओके, सो हे झालं तुमचं. अशा पद्धतीने तुम्ही आर्टिकल रायटिंग जे आहे ते तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. ओके, कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये, समजतंय सगळ्यांना? हो सर. ठीक आहे, अशा पद्धतीनं डिटेल कॉन्टेंट रायटिंग होतं. आता ह्याच्यामध्येच तुम्ही मल्टिपल एलिमेंट्स ॲड करू शकता. व्हिडिओ असेल तर व्हिडिओ टाकू शकता. परत काही तुम्हाला टेबल ॲड करायचं असेल तर टेबल तुम्ही इथं ॲड करू शकता. टेबल कसं ॲड करणार, तर इथेच तुम्ही एखादा टेबल पण ॲड करू शकता. आता मी काय करतो, टेबलच्या आधी तुम्हाला TOC म्हणजे काय, टेबल ऑफ कॉन्टेंट. ओके, हे कॉपी करतो, इथे मी नवीन चॅट ओपन करतो. राईट टेबल ऑफ कॉन्टेंट फॉर दिस. त्यानंतर यासाठी मला टेबल ऑफ कॉन्टेंट लिहून द्या. तर हा तुमचा टेबल ऑफ कॉन्टेंट झाला. आलं लक्षात, त्यातले जे सगळे बुलेट पॉईंट्स वगैरे जे आहेत ते सगळं. कीप इट शॉर्ट. टेबल ऑफ कॉन्टेंटला शॉर्ट ठेवा म्हणजे त्यातले जे थोडे थोडे पॉईंट्स ते आता हा काढून टाकेल. ओके, सी एवढेच पॉईंट्स त्यानं दिलेले. तर हा तुमचा झाला टेबल ऑफ कॉन्टेंट. सो हा सुद्धा तुम्ही इथे सुरुवातीलाच तो आहे तो देऊ शकता. सी ओके, तर तुमच्या कॉन्टेंटमध्ये काय काय असणार आहे, तर ह्या गोष्टी असणार आहेत. ठीक आहे, हा तुमचा कॉन्टेंट, हा टेबल ऑफ कॉन्टेंट, त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, त्याच्यामुळे इथून तुमचा कॉन्टेंट सुरू होणार. ओके, त्याला परत आपण एक अजून विचारू शकतो की राईट वन टेबल फॉर टेक्निकल SEO. एक टेबल करून द्या आम्हाला. टेक्निकल SEO साठी काय करता ते बघू आता. आय थिंक ह्याला नाही जमणार. ChatGPT ला विचारू आपण.
write create basic table for technical SEO checklist. एक टेबल बनवून द्या म्हणतो बेसिक ओके. अशा पद्धतीचं त्यानं मला एक 15 पॉईंट्स दिले त्यानं टेक्निकल एसईओची चेकलिस्ट बनवून. ते मी कॉपी करतो आणि कॉन्टेंटमध्ये कन्क्लुजनच्या वरती तुम्ही हा पॉईंट यूज करू शकता. टेक्निकल एसईओ चेकलिस्ट म्हणून. ओके, तुम्ही बोल्ड करा. ओके, H2 राहिला तुमचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा टेबल जो आहे तो पेस्ट करायचा. ओके, हा टेबल पेस्ट केला. ओके, टेबलला आपण बॉर्डर वगैरे ज्या काही त्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी बॉर्डर द्या. ओके, ठीक आहे. सो ह्याला तुम्ही अजून प्रॉपर बनवू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ह्याला टेबलच्या रोलच मला हे करायचं ॲक्च्युली. ठीक आहे, असं काय बघायला लागेल आता कसं टेबल इथे बनवू शकतो. पण अशा पद्धतीचं टेबल तुम्ही इथे बनवू शकता. ही तुमची चेकलिस्ट आहे. ओके, ठीक आहे. समजतंय सगळ्यांना? समजत असेल तर एकदा थम्सअप करा. ओके, तर अशा पद्धतीचं तुम्ही कॉन्टेंट रायटिंग जे आहे ते तुम्ही बनवून डेव्हलपरला सबमिट करू शकता. ओके, सो आजचं लेक्चर आपण इथेच थांबवूयात.